जेवढा गोठा आहे तेवढ्याच गाय आहेत आणि तेवढं मग आमचं शेडच आहे. आम्हाला माहिती आहे या धंद्यात काय असतं, गाईला बसायला उठायला जागा व्यवस्थित, खायला गव्हाण असते, विषय संपला. एक महिनाभराने गायांचं मार्केट पडणार. क्षेत्र आम्हाला 2.5-3 एकरच आहे. 20,000पासून 35,000पर्यंत गोट्याची आम्ही खरेदी करतो. कितीही कुठचं पशुखाद्य वापरलं तरी तेवढं दूध निघू शकत. टायमिंगला 2-2.5 लिटर बार्लीने वाढ होणार. आता एवढ्या गायींचं कलेक्शन किती दुधाचं? आता आम्ही 1300+ आहे. महिन्याचा आता आम्ही 15 लाखाला क्रॉस करतोय. आता ही जी गोठा आपण बांधलाय ना, ती फक्त रेटच्या दृष्टिकोनातून बांधलाय. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे कष्ट करण्याची जर ताकद असेल तर तुमचं लवकरच यश येईल. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश शिंदे आपलं कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, हे आहेत पवार साहेब. पवार साहेब नमस्कार. नमस्कार. पवार साहेब, आपली संपूर्ण ओळख सांगा. मी राहुल अरुण पवार, आसू, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बर. आमचा आसूतून एक 3 किलोमीटर खाली गोठा आहे, पवार टेक म्हणून. ही साधारणपणे हा जो आपण गोठा चालू केला, तो किती वर्ष झाला हा चालू केलेला आहे? मी एक 12-13 वर्ष झालं काम करतोय. तर किती गायींपासून चालू केला होता? एक 2 गायींपासून चालू केलं आम्ही. आपला घरापाशी गोठा होता आधी, तिथनं हळूहळू वाढवत इथं आलो, इथपर्यंत आला. तर साधारणपणे बघा, तुमचा म्हणजे कष्ट करण्याची ताकद तुमच्याकडे लई, कारण की बराचसा अनुभव आहे. आपल्याला तुमचा अनुभव विचारायचा आहे. अडचणी काय काय आल्या? अडचणी आम्हाला बऱ्याच आल्या. पहिल्यांदा आम्ही मागच्या 4 वर्षापूर्वी 35-40 गायांपर्यंत गेलतो. तिथून दर कमी झाले का, 26-27 वर दर गेले, परत 16-17 वर आले. बरोबर. त्या काळात आमची घसरण बरीच झाली, बरंच अडचणीत गेलो आम्ही. त्याच्यावरून परत आम्ही 15-16 गायीवर आलो. बर. अगदी आपल्या नरम चांगल्या जे पैसे होतील त्या हिशोबात विकून जे खराब सराब गाय राहिलेले आमच्याकडे, त्याच्यातले अनुभव आम्ही परत हे उभा केलं. बर. आता व्यवस्थित आहे. आता सगळं म्हणजे मेंटेन आहे. आता व्यवस्थित आहे. पण आम्हाला त्या सगळ्या आधीच्या काय धंद्यात जी काय लागतं, ती काय अनुभव नव्हता, ते आम्हाला सगळा आला. त्यावेळेस कसं सामोरं गेला अडचणींना? त्या अडचणी म्हणजे आता काय झालं, आम्हाला अनुभव कमी होता. आम्ही गाया खरेदी करताना त्यावेळेस फास्ट व्यापाऱ्यांकडून गाया खरेदी केल्या, तिथं पैसे जास्त तुटलं. अनुभव कमी असल्यामुळे चारा घेताना पैसे जास्त जायचे. त्या गोष्टी ज्यावेळेस आपण आता धंदा आम्ही करतोय त्यावेळेस प्रत्येक गोष्ट जितकी घासून घुसून घ्यायला येते तेवढी. आता आम्हाला मका घ्यायची, आम्ही बघितली की आम्हाला कळतं ही कशी घ्यायची. आता काय जण आम्हाला दुसऱ्याला देण्यापेक्षा आम्हाला 100-200 रुपयांनी कमी देतात, त्याचं रान 8 दिवसात मोकळं. आणि बरीच लोक अशी येतात, एखाद्याच काय नाही, खराब पीक आहे, ऊस तुटून गेला, ती व्यवस्थित साधला ना, आमचं रान मोकळं करा, घेऊन जावा. बरोबर. आपल्याकडे ट्रॅक्टर आहे, मग आपण त्याला मेहनत करून द्यायची, काहीतरी रोटर मारून दे, नांगरट करून दे. बरोबर. ह्याच्यात चाऱ्याची कॉस्ट आमची बरीच कमी होती. त्या गोष्टी आमच्या डोक्यात आल्या आणि त्यावेळेस दुधाचं रेट कमी झालं. आता ही जी गोठा आपण बांधलाय ना, ती फक्त रेटच्या दृष्टिकोनातून बांधलाय. म्हणजे हा गोठा आता बांधलाय का तुम्ही? हे आता बांधलेला आहे गोट, म्हणजे हळूहळू तो गोठा आधी पुरा केला, नंतर हे गोठा बांधला. सगळ्या गोट्यात एक 6 महिन्याचा वर्षाचा अंतराव बांधलेला आहे. 6ची 6 गोट तसं फरकावून, म्हणजे सगळं चारी साईडनी पॅक आहे. तुमच्या म्हणण्यातून असं आलं की बघा शेतकरी मित्रांनो, ज्या माणसाला अनुभव आला तो जिंकलाच, आयुष्यात जिंकला. तर तुम्ही त्या स्टेपला आहात. आता ह्या गोट्याला संपूर्ण खर्च किती आला? आता ही पहिलं आमचं साधं कंपाऊंड होतं, फ्री हाऊसिंग. पण त्याच वेळेस माझ्या डोक्यात आली ती कल्पना की ही मेंटेनन्स आहे, आज ना उद्या काढावं लागणार आहे. बरोबर आहे. त्यावेळेस भांडवलाची कमतरता असल्यामुळे आपण ठेवलं तसंच. मग जसं आपल्याला कव्हर होईल तसं एक लाईन आम्ही ही कंपाऊंडची बांधलेली आहे. भिंत कंपाऊंडची गव्हाणीला वापरता आली आम्हाला. गव्हाणीच आम्ही कंपाऊंड केले 4ही बाजूने. बरोबर. सगळ्या बाजूने, त्या बाजूने बी कंपाऊंड गव्हाणीच आहे, त्या बाजूने बी कंपाऊंड गव्हाणीच आहे. म्हणजे आणि 4ही बाजूनी गोठा बांधला. आता हे 4ही बाजूनी गोठा बांधण्याचं एकच कारण आहे की आम्हाला ज्यावेळेस उन्हाळ्यात खताला गिरायक असतं त्यावेळेस आम्ही रोजची रोज म्हणलं तरी जुगाड भरू शकतो खताचं. बरोबर आहे. 15 दिवसाला आम्ही बाहेर काढतो, आम्हाला स्टॉकला जागा तिकडे आहे. गायांची अडचण येत नाही आम्हाला. बरोबर. म्हणजे गाया डिस्टर्ब होत नाहीत. साधारणपणे हा गोठा बांधला, हा गोठा बांधायच्या आधी किती गायी होत्या? हा गोठा बांधायच्या आधी आमच्याकडे 15-16 गाय होत्या. तो गोठा बांधला त्यावेळेस. मग हळूहळू मग आम्ही आता ह्या वेळेस आम्ही गोठा वाढवताना खरेदी करताना 1-2 गायनी ती विषय आम्ही डोक्यातनं काढला. तिथं आम्ही चुकलेलो हे आमच्या डोक्यात आलं, पहिल्याच लक्षात आलं आता चुकलोय आपण. आम्ही आता घेताना अख्खं गोठ घेतो. 30 गायचा असू द्या, 25 गायचा असू द्या, 10 गायचा असू द्या, अगदी 40-50 गायचा गोठा असू द्या, ते आपण घेतो. साधारणपणे त्याची किंमत कशी ठरते?
किंमत काय घ्यायची सांगायची गरज नाही आम्हाला. आता किंमत कळू शकत नाही असं नाही, किंमत कळती, गाय बघितली की किंमत कळते. बरोबर आहे. आणि गोटा बघितला की आपल्या लक्षात येतं की आईला काय नाही ह्या हिशोबाने घेतला पाहिजे. आणि पुढचा माणूस काहीतरी अडचण असते, त्याची लेबरची अडचण असेल, पैशाची अडचण असेल, त्याला ती सगळे वन टाइम द्यायचं असतं. त्यामुळे तो पण आपल्याला कमी पैशात देतो. बरोबर. समजा आपण 40 गाय आणली तर 40 गाय मधली काय त्यातली 10-5 गाय कामाची नसती, ती आणली की लगेच काढून टाकायची. म्हणजे एक 40 गाय आणल्या तुम्ही, त्याच्यातली जेवढी तुम्हाला म्हणजे चांगली वाटते, तब्येतीने चांगली वाटते, जिचं चांगलं आहे ती गाय ठेवायची. ती पण अशी विकायची नाही की त्याच्यातनं तोटा आला पाहिजे. गाय आहे ती आणली तर कसली गाय असली तरी ती 5 लिटर दूध देऊ शकते, तिचा ती खर्च काढू शकते. खर्च काढू टायमिंगला 5 लिटर दूध दिलं, 10 लिटर दूध झालं, त्याच्यात खर्च निघून जातो. बरोबर आहे, बरोबर. आता गाया घेतात लोक, आता गाया घेतात, काही जण 1.5 लाखांनी घेतात, 2 लाखांनी घेतात, काही जण 2.5 लाखापर्यंत घेतात. आता माझ्या गोट्यावर बी बऱ्याच जणांनी गाया मागितल्या 2.5 लाखापर्यंत. मग जर एवढ्या महाग गाय घेऊन 2.5 लाख रुपये टाकून त्याच्यात 2.5 लाख रुपये मिळवायला तुम्ही बघा बारकाव्याने किती पैसे लागतात. बरोबर आहे. आणि काही होऊ शकतं गायचं. आता संध्याकाळची धार काढली, सकाळचा मस्टर्ड डे झाला तर त्याचा सड जाऊ शकतो, काही होऊ शकतं. स्वतः लक्ष द्यावं लागतं. स्वतः लक्ष दिलं नाही तर मग नाही धंदा. मस्टडीवर आलता तर गायींना कशा पद्धतीने ते होतं आणि त्याच्यावर इलाज कसा केला पाहिजे? दूध राहिलं घाणीत बसते तर होतो मस्टर्ड डे. पण आता आमची अशी परिस्थिती आहे की आम्हाला आता आमचा बघा 3 महिने झाला असतील कमीत कमी मस्टर्ड डे म्हणून उपचार आम्ही केला नाही. म्हणजे असं आम्हाला 2-2, 3-3 महिने नाही. काय एखादा भैया नवीन आला त्याच्याकडून चुकून दूध राहिलं तर ती होतं. बरोबर. जर भैया तुम्हाला चांगला असलं, आपलं लक्ष असलं तर नाही. आता आपण काय करू, वैरणीवरती येऊ. तर साधारणपणे तुम्हाला वैरण किती लागते दिवसाला? आम्हाला वैरण बरीच लागते. आता काय झाले, आम्ही एक 5 एकरात सुपर निपेर केलाय. आम्हाला एक डम्पिंग निपेर असला आणि ही 4 महिने जोपर्यंत सीझन चालू आहे तोपर्यंत वाढ मिळतं आम्हाला. त्याच्या मिक्सिंगला आपली थोडीशी आम्ही 1 टनभर मका तेवढी घालतो आता. अशा पद्धती आमचे ही 4 महिने जातात. आणि मग कारखाना बंद झाला त्याच्या जोडीला आम्ही वाड्याच्या जागेवर ऊस वापरता. बरोबर आहे. तुम्हाला क्षेत्र किती आहे? क्षेत्र आम्हाला 2.5-3 एकरच आहे. पण आमच्या भागात क्षेत्र करायला भरपूर मिळतं. 20,000 रुपये, 15,000 रुपये, 25,000 रुपये वर्षाला एकराला दिले की क्षेत्र करायला मिळतं. तसं क्षेत्र घ्यायला मिळतं. आपल्याकडे आता आहे तसं 10-12 एकर क्षेत्र करायला. 10-12 एकर क्षेत्राला 2-2.25 लाख रुपये गेलं तरी बी आम्हाला काही मग फरक पडत नाही. बरोबर आहे. 2-2.25 लाख रुपये द्यायला काही अडचण वाटत नाही एकाची वैरण घेण्यापेक्षा. आणि त्याच्यात मग असंच काहीतरी करायचं, निपेर करायचा, घास करायचा, त्याच्यात ते जुळून निघतं. बरोबर आहे. म्हणजे साधारणपणे बाहेरनं किती चारा आहे आता? बाहेरनं आम्हाला 40% घ्यावा लागतोय. 40% चारा बाहेरून घ्यायला लागतो आणि 60% कंटिन्यू 40-50%, 40-50% कंटिन्यू घ्यावा लागतो. बरोबर आहे. आता बघा, आता तुम्हाला 2.5-3 एकर क्षेत्र आहे, तर एवढी मोठी कोण रिस्क घेऊ शकत नाही. म्हणजे एवढं कसं मॅनेज केलं? नाही काय मॅनेज हळूहळू आपण सगळं केलं. आता ह्या धंद्यात आम्ही पहिल्यापासून काम केलं, स्वतःच करत होतो आम्ही. आम्हाला माहिती आहे ह्या धंद्यात काय असतं. गाईला बसायला उठायला जागा व्यवस्थित, खायला गव्हाण असली, विषय संपला. आणि आम्हाला आता 100 गायला शेणाला पाठी लागत नाही. आम्हाला सगळं फावड्याने ओढलं की बाहेर जाते डायरेक्ट. म्हणजे पलीकडे म्हणलं की मुक्त आहे सगळं, मुक्त मध्ये जातं. तिथनं गाय जरी पावसाळ्यात आमच्या गाया बांधून असतात, त्यावेळेस इथनं बाहेर गेलं की लगेच ट्रॅक्टरने गोळा करून जेसीबीने आम्ही बाहेर काढतो. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे जितकं लेबरला सुख लागतं तेवढं लेबर तुमच्याकडे राहतं. जर लेबरला जर कचकचीचं काम असलं तर लेबर राहत नाही. त्याच्यामुळे आम्हाला लेबरचं काय टेन्शन नाही. आमची लेबर विषय सांभाळणे बी चांगले आहे. आम्हाला माहिती आहे लेबरला कसं सांभाळायचं. आता असा एक प्रश्न आहे, गायींचा दिनक्रम कसा चालतो? आमची पहाटे 3 वाजता उठतात. पहाटे 3ला हाक मारली की उठतात. एखाद्या दिवशी नाही त्यांना जाग आली तर आपण उठावतो, आपण येतो. रोज पहाटे 3ला असतो. पहाटे 3ला उठलं की भैया उठवून गाया बांधतात. गाया बांधल्या कुटीवर खुराक टाकलं की धारा काढून मग गाया सोडून देतो. आम्ही रोज 50 गाय धुतो. रोज 50 म्हणजे आज 50 असली की उद्या 50. आणि पावसाळ्यात रोज कंटिन्यू गाया धुतो. बरोबर आहे. पावसाळ्यात धुवायला लागत असतील. आणि आता बी धुईला काही अडचण नाही आम्हाला. पण आता जर सगळ्या गाया धुईच्या म्हणलं मग टायमिंग बरंच जातं. टायमिंग जास्त गेलं की दुधाला संध्याकाळनं फटका बसतो. आता बघा, आता उन्हाळ्याचे दिवस लागलेत, तर उन्हाळ्यात गायींना काय प्रॉब्लेम होतो? नाही, आम्हाला नाही काय प्रॉब्लेम. संपूर्ण सावलीतच आहेत ना गाया. म्हणजे सावली आम्हाला तेवढी गायांपुरती सावली आहे. जेवढा गोठा आहे तेवढ्याच गाय आहेत. तेवढं मग आमचं शेडच आहे. बरोबर आहे. म्हणजे
एक ऊन आलं की सावलीत येऊन बसत असतील गाय. सावलीत येऊन बसतात. बरोबर आहे. तर महत्वाचा प्रश्न हा एक आहे की तुम्ही आता खाद्यात काय काय देता, म्हणजे जो पशु आहार असतो त्याच्यात काय काय देताय? पशुआहार मध्ये आम्ही आता समृद्धी गोळी पेंड वापरतोय हा. गोदरेजवाल्यांची, हा हा चांगली आहे गोळी. आणि भुसा वापरतोय बरोबर. आणि बार्ली वापरतोय. हम्म. पण बार्लीचं प्रमाण आमचं कमी आहे. बरोबर. बार्लीमुळे काय होते? बार्लीनं दूध निघतंय जरा, आणि फरक आहे बार्लीने. कुट्टी बिट्टी काय गाया सोडत नाहीत हा 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 खात्यात. बरोबर. बार्ली जर असेल आणि चारा पुरता असेल तर गाईला ताकद राहते, ताकद राहते. आणि तर- दूध पण निघते. हा हा तुमच्या अंदाजाने जर आता बघा बार्ली गायींना बंद आहे आणि आपण चालू केली तर साधारणपणे गायींच्या दुधात किती वाढ होती? गाईच्या दुधात 5 लिटर वाढ होईल की. म्हणजे- एका टायमिंगला 2-2.5 लिटर बार्लीने वाढ होणार, हा 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 ही 100%. 2-2.5 लिटर म्हणजे दिवसाचं 5 लिटर वाढ होती. आणि तेही कितीही कुठचं पशुखाद्य वापरलं तरी तेवढं दूध निघू शकत नाही. निघू शकत नाही. हा, गोळी वापरा तुम्ही, भुसा वापरा, नाही निघू शकत. हा हा बार्ली 2 किलोच्या वर आम्ही वापरत नाही गायला. हा हा एका टायमिंगला 2 किलो. हा, एक टायमिंग. बरोबर आहे. बघा एवढ्या गायीत साधारणपणे आता दूध देणाऱ्या गायी किती? आता चालूला आमच्या 83 गाय चालू आहेत. दुधाच्या 83 गायी चालू आहेत. म्हणजे त्यात गाभण काय आहे, म्हणजे 3 महिन्याच्या पुढे चेक केलेल्या बऱ्याच गाय आहेत त्यात. आता एवढ्या गायींचं कलेक्शन किती दुधाचं? आता आम्ही 1300 प्लस आहे. 10-20 लिटर 1300 प्लस आहे. 1300 प्लस. आता रेट कसा बसतोय दुधाला? आम्हाला 39-40 रुपये रेट बसतोय आता. म्हणजे सरासरी 40, कधी 40 ला वाढतो, कधी कमी पडतो. हा फॅट एसएनएफ वर सगळं म्हणजे ठरत असं. Fat SNF वर. बघा तुमचं म्हणजे स्वतःच कलेक्शन 1300 प्लस आहे. मग स्वतःची डेअरी का तुम्ही कोणत्या संस्थेला घालता? आणि संस्थेला घालतो आम्ही डायनामिक्सला. हा. आम्हाला डायनामिक्सचं सहकार्य आहे डेअरीचं. आणि आता पगार कसा पडतोय म्हणजे एवढ्या दुधाचा? पगार आता आम्हाला पर डे 22-23 हजार रुपये खर्च आहे रोज. आमचं 52-53 हजारापर्यंत दूध होते आता दररोजचं. महिन्याचा. आता आम्ही 15 लाखाला क्रॉस करतोय. हा. आता आमचा 7 लाखापर्यंत खर्च होतोय. त्यातले पैसे राहतात 7 लाखातलं. हा बरोबर आहे. म्हणजे एक 7 लाखातलं 5-10 हजार रुपये राहतात. आम्ही ते पैसे सेपरेटच काढलेला असतात. हा जे पैसे खर्चाचे आहेत ते आमचं सेपरेट अकाउंटलाच असतं, बरोबर आहे. आणि राहिलेलेच पैसे आम्ही खर्चतो. हा बरोबर आहे. तर आता आपण याच्यावर कालवड संगोपन, तर कालवड संगोपन करताय का तुम्ही आता? आजपर्यंत नाही केलं आम्ही, पण हा आता करणार आहे आम्ही. बरोबर आहे. ज्या आधी आम्ही भांडवलाची अडचण असल्यामुळं आम्ही केलं नाही ती. आता करणार आहे आम्ही. चालू केलंय. 4-5 बच्चे आहेत आता आमच्याकडे. हा तुमच्या अंदाजाने कालवड संगोपन कराय परवडतं का गाई डायरेक्ट विकत घ्यायला परवडते? आता तुम्हाला सांगतो, कालवड संगोपनापेक्षा ह्याच्या आधी आम्हाला गायच विकत घ्यायला परवडत होत्या. ह्याच्या आधीच आम्ही जी गोट विकत आणल्यात ती 25,000, 30,000, जास्तीत जास्त 35,000. 20,000पासून 35,000पर्यंत गोट्याची आम्ही खरेदी करतो, म्हणजे गायींची. तर त्याच्यात पार्टी असेल, वेळेला झालेली असेल, काय 3 सडे असेल, काय नरम गरम काय असेल, हाय अशी घ्यायची गाय. म्हणजे सर्रास घ्यायची. सर्रास घ्यायची. जो माणूस गोटा विकतोय त्याच्यापेक्षा आपल्यात निश्चित दूध वाढतं गाईला. संभाळणी ताईट आहे आपली, त्याच्यामुळे तिथं दूध देते ना गाई, तिथं जर 4 लिटर 8 लिटर दूध देत असली तर आपण ते 12 लिटर वर नेऊ शकतो. बरोबर आहे. आणि ते दूध वाढवायला जास्त कारणीभूत म्हणजे बार्लीनं दूध वाढतं. आणून जर वाईस थोडस सांभाळलं तर काय अडचण नाही. बरोबर आहे. आणि मग ती आणून जर आपण गोटा समजा तिथनं आणला तर आमच्या पहिल्या गाया असतील, त्याच्यात जर त्या गाया आणून जर तो गोटा वापरला तर आम्हाला एक साधारण 25-30 गायचा जरी गोटा घेतला तरी आम्ही ती 2-2.5-3 महिन्यात ती क्लिअर करतो. म्हणजे ते क्लिअर केला दुधाच्या पैशातून, ह्यांचं काय उत्पन्न आहे ते त्यात टाकायचं. ते 2-3 महिन्यात क्लिअर करून घ्यायचा, आणि मग त्यातल्या जी काय आपल्याला गाय नको आहेत त्या फटाफटा काढून टाकायच्या. बरोबर. म्हणजे चांगली सिलेक्टेड गाय आहे ती ठेवायची. म्हणजे एवढी आता ताकद कुणाची नसते आणि एवढं अनुभवाशिवाय पण होऊ शकत नाही. अनुभवाशिवाय होऊ शकत नाही. गोटा घ्यायचा म्हणजे जरा अवघड आहे. एक प्रकारची तर ती सगळ्या गायांना फसते. गाय घेणारा एकाच गायला फसू शकतो. त्याच्यात जर गणित फसलं तर त्याच्यात तोटा पण आहे. पुढचा माणूस विकतो म्हणजे त्याला काय राहत नाही त्या पोझिशनला ते विकतो. बरोबर आहे. जर आता एखादा शेतकरी मित्र लॉस मध्ये तसा गेला तर त्याची मोरची तयारी कशी असू शकते तुमच्या अंदाजाने? नाही, आता असा विषय आहे की मी तुम्हाला आता म्हणलं की आम्ही बी फसू शकतो.
आम्ही जरी फसतो तर पण आम्हाला हे पाठीमागं सपोर्टिंगला आहे. बरोबर. त्याच्यातनं आम्ही ती गोटा घेतलेल्याचा आधी त्याचा आधी विषय मिटवायचा. त्याला जे काय बाबा आपल्याकडनं काय नाही, आपण 13 लाखाला गोटा घेतला, हा त्या आणलेल्या गायांचं दूध ह्या गायांचं दूध आपण एकाच जागेवर घालणार. बरोबर आहे. त्याच्यातनं उत्पन्न येईल, त्याच्यातनं आधी 13 लाख काढायचं. 13 लाख उत्पन्न निघले, ह्या धंद्यातनच निघलं. हा ती 13 लाख रुपये निघलं आपल्याला की ते गोटा झाला प्रॉफिट मध्ये आपला. ते म्हणजे आता ते कमवूनच देणार ती आपल्याला. कमवूनच देणार. मग ते त्याच्यातनं मग आपल्याला काय जे वाटेल त्या गाया काढायच्या, तोटा होत असला तर सांभाळायच्या, आपल्याला करायचाच धंदा. हा बरोबर आहे. तिचं पैसे होत नसले तर ठेवली घरी. हा आणि धंदा आला तर तोटा नफाही चालू. आले पैसे तर देऊन टाकायचे. हा ते पण आहे, बरोबर आहे. तर असा एक प्रश्न विचारायचा होता मला की आता नवीन तरुण जी या व्यवसायात उतरायला लागलेत आणि एकदाच 10-10, 15-15 गायी विकत घेतात आणि काही काही फसतात पण, तर ही कसं म्हणजे त्यांना कसं प्रोत्साहन करतात? ज्यांना धंदा करायचा आहे त्यांना आज दुधाला दर आहे, आज धंदा करायचा आहे तर ती चुकीचं आहे, हा हा होऊ शकत नाही ती. हा हा ती त्याला ज्याला धंदा गायांचा करायचा आहे त्यांनी आता टक्चर उभा करून ठेवावं. आणि आता 1 महिनाभराने जे गायांचं मार्केट पडणार, जरी दुधाला दर वाढलं तरी खायची ह्याची अडचण असते लोकांची. अडचण असते, बरोबर. आताच मार्केट पडलंय, हा हा मग त्यावेळेस कमी भावात आपल्या गाया घेऊन धंदा सेट करणे. बरोबर आहे. म्हणजे उन्हाळ्यात चाराची अडचण होती त्यामुळे गायींचे रेट कमी पडतात आणि दुधाचे हाय हे स्थिर दुधाचे राहतात. आहे स्थिर राहते. बरोबर आहे. तर पवार साहेब अजून एक असा मुद्दा आहे की 100 गायींचा जवळपास बराचसा खत निघत असेल, शेणखत. तर साधारणपणे तुमचं शेणखत किती टेलर निघतो या? खत आमचं साहेब बरंच निघतंय. ते खतचा विषय असा आहे, ते तुम्हाला मग मी म्हणलं ना, गोटा आम्ही बांधलाय ते फक्त खतासाठी असा बांधलाय. हा 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 तर तुम्ही जर थोडी पाचट मिक्स केली हा. त्यात, पाचट सरमाडाच्या वेळेस सरमाड, हा. तर खताचे पैसे भरपूर होऊ शकते. हा 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 आणि एवढा मोठा धंदा असला, स्वतःच ट्रॅक्टर टेलर असले तर आपण पोच करू शकतो. बरोबर. पोच जर केला आपण तर 13-14 हजार रुपयापर्यंत जुगाड जुगाड जाऊ शकतो. एक टेलर. आता आमचं 3 दिवसात 2 जुगाड निघतं खत. जुगाड म्हणजे 2 टेलर 13,000ला. हा, 2 टेलर 13,000 रुपये. बरोबर बरोबर. पण आपण भरायच्या, आपण पोच करायच्या आपल्या वाहनाने. हा हा जागा पोच. मग ते तुम्ही जागा पोच करता का तशी? हा, जागा पोच. आम्ही खत इथनं भरून देत नाही. हा हा आम्ही आमच्या ट्रॅक्टर टेलरनी पोच करतो. बरोबर आहे. आणि जेसीबीनच भरत असता हो, तुम्ही? इथनं जेसीबीनी भरतो, तिथं जेसीबीनी भरतो. हा हा तर वर्षाकाठी तुमचं ह्या शेणखताचं किती होत असेल तुमच्या अंदाजाने? शेणखताचे पैसे भरपूर होतात. आता जर लांबणी खाली गिराईक गावलं तर आम्हाला ट्रॅक्टर मध्ये पैसे भरपूर मिळतात. हा हा म्हणजे भाडं त्या पटीत वाढतं. हा. काय वेळेसची खेप आम्ही 15,000पर्यंत बी टाकतो. बरोबर आहे. तिथं जवळपासची खेप असली तर ती 13ला विकते, ती आम्हाला 12ला टाकावं लागतं. हा हा लय नजीक असलं, जवळ बांधाला बी काही जण सांगतात की याला खत पाहिजे, बरोबर. त्याला आम्ही 11,000ला पण ती टाकतो. बरोबर आहे. म्हणजे एक महिन्याकाठी एक 20 जुगाड खत 100% निघतं. 20 जुगाड. हा, म्हणजे 20 जुगाड खत 100% निघतं. त्याला खर्च वेळेस थोडासा आमचा होतो. लेबर पूर्ण पाचट टाका, 5 फुटी ट्रॅक्टरने करा. हा 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 ती 5 ही वापरावं लागते आम्हाला, नाही तर मग उतारी वसून घ्यायला नाही ना काय. हा बरोबर आहे. त्याच्यामुळे 5 थोडीशी मापात आम्ही त्याच्यात वापर. म्हणजे साधारणपणे 2 लाखाचा खत होतोय का? हो, खर्च जाऊन 2 लाख रुपये राहतोय म्हणायला. राहू शकतात. ओके, एवढ्या गायीं मग 2 लाखाचा खर्च होतोय. ओके. त्याच्यात आमचे ट्रॅक्टरचे पैसे काय त्यात जात असतात. ट्रॅक्टरच्या भाड्यामुळे ती परवडते आम्हाला परवडते पोच करायला. आता तुमचा विचार आहे का याच्या पुढे गोटा वाढवायचा काय? नाही, आता ह्याच्या पुढे नाही वाढवायचं. हा 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 आता तुमची ही जी स्ट्रक्चर बांधली तर याची किती कॅपॅसिटी आहे गोट्याची? त्याची 120 120 गाई बसतात. 120च्या वर नाहीत बसत काय. हा 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 आणि आता साधारणपणे म्हणजे तेवढ्या लेवलच्या हो, आहे. लेवल आहेत. तर आता एक कडी मोकळी नाही आमची. एक कडी मोकळी नाही. हा हा तर गोट्याचं स्ट्रक्चर म्हणजे किती जागेत केलंय आणि कसा कसा खर्च आलाय आणि कसं कसं केलं? आता हे सगळं टप्प्याटप्प्याने केलेलं आहे आम्ही. हा हे प्रत्येक बाह्यासाठी एक लाईन केलेली आहे. बरोबर. एका लाईनला एका बाह्याचं काम, प्रत्येकाला बाह्याला एक लाईन वाटून दिलेली आहे. हा 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 ज्योती त्याच्या लाईनचं काम करतो ज्योती बाह्या. हा 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 तर साधारणपणे आमचं एक 22-23 लाख रुपये गेला असतील आतापर्यंत. बरोबर आहे, बरोबर आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण आज पवार साहेबांच्या गोट्याला व्हिजिट केलं आणि एक तुमचे जे बरेच काही प्रश्न होते तर त्यांचं सर्व प्रश्नांचं निरसन पण झालं. तर पवार साहेब आपले खूप खूप धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात.
तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.